सगळे प्रॉडक्ट्स वापरून झाले, पण तरी स्किन तशीच डल दिसते. काही चेहऱ्याला लावलं, की लगेच जळजळ होते किंवा आग होते. तर होऊ शकतं, की तुमचा स्किन बॅरियर डॅमेज आहे. आता स्किन बॅरियर म्हणजे काय? तर आपल्या स्किनचा सगळ्यात वरचा भाग जो बनलेला असतो फॅट्स आणि स्किन सेल्सने. याचं काम काय असतं? तर आपल्या स्किनच्या आतलं जे पाणी आहे, जे हायड्रेशन आहे आणि जे चांगलं ऑइल आहे ते आत मेंटेन करायचं, त्यांना बाहेर येऊ द्यायचं नाही. आणि वरचं जे पोल्युशन आहे किंवा बॅक्टेरिया आहे त्यांना स्किनच्या आत येऊ द्यायचं नाही, जेणेकरून आपली स्किन छान राहील. हा स्किन बॅरियर जेव्हा डॅमेज होतो तेव्हा काय होतं, आपल्या स्किनच्या आतलं जे पाणी आहे, जे हायड्रेशन आहे ते बाहेर येतं, चांगले ऑइल्स बाहेर येतात. प्लस पोल्युशन आणि बॅक्टेरिया आपल्या स्किनला आतपर्यंत डॅमेज करू शकतात. आपला स्किन बॅरियर जेवढा स्ट्रॉंग तेवढी आपली स्किन चांगली दिसते. पण कळणार कसं, की आपला स्किन बॅरियर डॅमेज आहे? तर त्यासाठी काही लक्षणं दिसतात. जसं मी आधी सांगितलं, कुठलंही जेंटल प्रॉडक्ट जरी तुम्ही वापरलं, तरी तुमच्या स्किनची जळजळ होते किंवा आग होते. तुमच्या स्किनवर तेल तर दिसतं, पण तुमची स्किन ही हायड्रेटेड, छान ग्लोई किंवा प्लम्पी दिसत नाही. पुढे जाण्याआधी हे काय ते सांगते. हे 100% नॅचरल बीटरूट पावडर आहे. बीटरूट पावडरमध्ये बिटालेन्स नावाचे कंपाऊंड्स असतात, जे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी असतात. तसंच काही विटामिन्स असतात, जे आपल्या स्किन रिपेअरमध्ये मदत करतात. म्हणून जर तुम्ही स्किनसाठी जर 100% नॅचरल प्रोडक्ट शोधत असाल, तर गिव्ह इट अ ट्राय. तिसरं म्हणजे तुमचं वय कमी असलं तरी तुमच्या चेहऱ्यावर फाईन लाईन्स आणि रिंकल्स म्हणजे सुरकुत्या दिसतात. आणि चौथं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही घटकांचा म्हणजे बाहेरच्या घटकांचा लगेच परिणाम होतो, जसं पोल्युशन असेल किंवा धूळ असेल. मग आपण हा स्किन बॅरियर रिपेअर करू शकतो का, आणि हा डॅमेज कशामुळे होतो हे बघूया नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत स्टे ट्यून.